बी न्यूज नेशन में स्वागत है आपका। मैं हूं आबिद शेख। सबसे पहले नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। बीजापुर पुलिस का बड़ा कारनामा, अंतर्राज्यीय चोरों की गिरफ्तारी। बाल विवाह रोकने और बच्चों को स्कूल की तरफ लाने के लिए जागरूकता रैली। एलबीएस मार्केट पर लोगों की आसानी के लिए बनाई गई सीढ़ियां गायब। केसी मार्केट का अहम रास्ता बंद। आइए देखते हैं खबरें विस्तार से। बीजापुर जिले के मुद्देबिहाड़ और तालीकोट के पुलिस थाने के हद में आने वाले ग्राम में पिछले 3 महीनों से घरों की चोरी करने वाले गिरोह की जानकारी लेकर एडिशनल एसपी शिव कुमार गुनारी, बागेवाड़ी के डीवाईएसपी पी.के. पाटिल की मार्गदर्शन में एएसआई नायकोडी के नेतृत्व की टीम ने शातिर चोरों को पकड़ने में कामयाबी हासिल की, जिनके पास से 10,14,980 रुपये के जेवरात में 338 ग्राम का सोना, 835 ग्राम चांदी जब्त की गई है, जिसकी जानकारी एक प्रेस कॉन्फ्रेंस में बीजापुर के एसपी एस.एन. सिद्धरामप्पा ने देते हुए पुलिस टीम की सराहना की। ಹೆಚ್ಚುವರಿ ಪೊಲೀಸ್ ಶಿವಕುಮಾರ್, ಡಿಎಸ್ಪಿ ಬಾಗೇವಾಡಿ, ಸಿಪಿಐ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ್, ಪಿಎಸ್ಐ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ್ ಮತ್ತು ಪಿಐ ಡಿಸಿಪಿ ರವರ ತಂಡ 3 ತಂಡವನ್ನು ರಚಿಸಿದ್ದು. ತಂಡದ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ಯಶಸ್ವಿಯಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ 2 ಕಳ್ಳರನ್ನು, ವಸಂತ್ ಮತ್ತು ಬಾಬು, ಈ ಇಬ್ಬರು ಸಹ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇರಿದ ಪಾರ್ದಿ ಜನಾಂಗದವರು. ಸೊ ಇವರು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾರಿ ಸುಮಾರು 350 ಗ್ರಾಮ್ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳು ಮತ್ತು 1 kg ಬೆಳ್ಳಿ ಆಭರಣಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವುಗಳ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ ಸುಮಾರು 11 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇದೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೆ ಸೂಕ್ತ ಬಹುಮಾನ ನೀಡಲಾಗುವುದು। बीजापुर में कर्नाटक सरकार, जिला प्रशासन, जिला पंचायत, कर्नाटक राज्य बाल अधिकार आयोग और शिक्षण विभाग के सहयोग से बाल विवाह को रोकने, बच्चों को स्कूल की तरफ लाने की मुहिम को सिद्धेश्वर मंदिर से जागरूकता रैली निकाली गई, जिसमें संबंधित अधिकारियों के अलावा सैकड़ों की तादाद में सामाजिक कार्यकर्ता मौजूद थे। बीजापुर के एलबीएस मार्केट जैन मंदिर के सामने पहली अंतस्त पर जाने वाली सीढ़ियों को अचानक रातों रात निकाला गया। व्यापारियों का कहना है कि पिछले 15 सालों से लोगों की आसानी और व्यापारियों की जरूरत को देखते हुए बाकायदा प्रशासन की तरफ से बनाया गया था, मगर अचानक बिना किसी इंफॉर्मेशन के इसको निकाला गया है। जनता और व्यापारी अपने कारोबार को लेकर परेशान हैं। दोबारा इन सीढ़ियों को लगाने की मांग करते हुए अपनी दुकानें बंद करके विरोध प्रदर्शन कर रहे हैं। जब हमने कमिश्नर हर्षा शेट्टी से फोन पर बात की तो उन्होंने कहा कि स्टेरकस पुराना होने के कारण कोई हादसा ना हो, इस अंदेशे को देखते हुए उसे निकाला गया है।
जल्द ही वहां पर नया स्टेयरकेस बनाने का आश्वासन दिया है। मार्केट का जो ये ऊपरी हिस्सा है, जब से ये मार्केट बनी है, यहाँ के कॉम्प्लेक्स शुरू हैं, तो उस वक्त के डिप्टी कमिश्नर मोहम्मद मोहसिन साहब ने इस LBS मार्केट का दौरा किया। दौरा करने के बाद 15 साल पहले जो है यहाँ एक ज़रूरत महसूस करते हुए यहाँ एक जो है एक स्टेयरकेस जो जैन मंदिर के सामने आता है, इस स्टेयरकेस स्टील का स्टेयरकेस लगाया गया था ताकि लोग यहाँ से कस्टमर ऊपर आ सके और यहाँ के व्यापारियों को, यहाँ के दुकानदारों को इसका फ़ायदा हो सके। लेकिन अचानक जो है बिना नोटिस के रातों रात जो है जब व्यापारी यहाँ पर आकर देखते हैं तो ये स्टेयरकेस जो है गायब है। तो यहाँ के लोग परेशान हो गए और तमाम दुकानदारों ने अपनी अपनी दुकान बंद करके जो है स्ट्राइक पर बैठे हुए हैं। आइए इन्हीं से पूछते हैं। ये स्टेयरकेस सर स्ट्राइक करे से हमें कब निकाले? ये आज सुबह में निकाले, किसी को भी पता नहीं है और सभी दुकानदार नहीं थे यहाँ पे। दुकान चालू होने से पहले स्टेयरकेस निकाला गया है। कहीं को निकाले कर क्या अभी इन्फॉर्मेशन नहीं है, किसी को भी इन्फॉर्म नहीं, ना नोटिस भी नहीं दिए उन्होंने कौन भी। कुछ भी छोटा काम करने का रहा तो सब ने बोल के सही लेके जाते दुकान पे। यहाँ पे कौन भी नहीं है अभी। अब स्टेयरकेस निकालने के बाद कोई भी आके पूछता नहीं, कुछ भी नहीं। कमिश्नर भी कोई बोला नहीं, न म्यूनसिपालिटी वाले बोले कुछ भी नहीं। ये स्टेयरकेस निकाले से तुम्हें क्या नुकसान है? बहुत बड़ा नुकसान है, हमारा धंधा बंद हो जाता। कस्टमर आने वाला यही स्टेयरकेस से आता है, जो भी खेड़े के कस्टमर आते हैं यहाँ से जाते हैं और उनकी वजह से हमारी दुकान चलती है। अभी 3 स्टेयरकेस है, उसके अंदर से एक उकाड़े 2 चालू है। अभी वो 2 भी उकाड़ना नहीं तो 3 चालू करना, ये हमारा डिसाइड है। ಮಾಡಿದ್ರು ಸ್ಟೇರ್ಕೇಸ್ ಇಲ್ಲೊಂದು ಭಾಳ ಜರೂರತ್ ಅದ। ಇಲ್ಲಿ ಮಂದಿಗೆ ಹೋಗ್ಲಕ್ಕ ಬರ್ಲಕ್ಕ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ। ತಳಗ್ಲಿಂದನೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಮಂದಿ ದಟ್ಟಣೆ ಹೆಚ್ಚಾಕದ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇರ್ಕೇಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವರು। ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಪೂರಾ ಕಮ್ಮಿ ಆಗಿತ್ತು। ಅದರ ಸಂಬಂಧ ಇದನ್ನು ಸ್ಟೇರ್ಕೇಸ್ ತಯಾರು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ವ್ಯಾಪಾರ ಆಗತ್ತು। ಅಲ್ಲಿ ತನಕ ಖಾಲಿ ಕೂತಿರ್ತಿದ್ದೆವು ನಾವು। ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಂದೇ ಅದನ್ನು ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಈಗ ಅಚಾನಕ್ ಒಮ್ಮೆದೊಮ್ಮೆಲೆ ಇದನ್ನು ತೆಗೆದ ಬಳಿಕ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬೀದಿಗೆ ಬಿದ್ದಂಗೆ ಆಗೈತಿ। ಎಲ್ಲರದು ವ್ಯಾಪಾರ ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಆಗಿಕೊಡ್ತದೆ। ಅದರ ಸಂಬಂಧ ನಮಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗಕತ್ತದ। ಇದನ್ನು ಏನಾರ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ಹೊಳೆ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ತಂದು ನಮಗೆ ನಿಂದಿರಿಸಬೇಕು, ಅದರ ಸ್ಟೇರ್ಕೇಸ್ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು। बीजापुर के बस स्टैंड से करीब रानी कित्तूर चन्नामा मार्केट, जो हमेशा लोगों से खचाखच भरा रहने वाला ये बाजार आज ग्राहकों के इंतज़ार में वीरान नज़र आ रहा है, क्योंकि मार्केट को आने वाला मुख्य रास्ता ट्रैफिक की वजह से बंद कर दिया गया है, जिससे जनता और व्यापारी काफ़ी परेशान नज़र आ रहे हैं। केसी मार्केट का एरिया है, जो बस स्टैंड के मेन रोड से जो केसी मार्केट का एंट्रेंस जो एरिया है, यहाँ से सीधा गांधी चौक जाता है। और यहाँ पर जो है ट्रैफिक पुलिस वालों ने बैरिकेड लगाकर ये मेन रोड को बंद कर दिया गया है ट्रैफिक की वजह से। और यहाँ के दुकानदारों को इसके ये ब्रैकेट की वजह से जो है काफ़ी परेशानियाँ आ रही हैं। केसी ಮಾರ್ಕೆಟದೊಳಗೆ ಸುಮಾರು 25ರಿಂದ 30 ಫುಟ್ ರಸ್ತೆ ಇದ್ದು, ಇದು ಕೆಸಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹುಟ್ಟಿದಾಗಿನಿಂದ ಕೂಡ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ನಿಂದ ನೇರವಾಗಿ ಗಾಂಧಿ ಚೌಕಿಗೆ ತಲುಪುವಂಥ ಈ ರೋಡು ಈ ಗ್ರಾಹಕರಾಗಲಿ ಇದು ಅಲ್ಲಿ ಆ ವಾಹನಗಳಾಗಲಿ ಸಂಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದು ಮೊದಲ। ಈ 4 ತಿಂಗಳಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು SP ಅವರು ಈ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಚ್ಚಿ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನೇ ಪೂರ್ಣ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಇಲ್ಲಾರ್ದಂಗೆ ಆಗ್ಯದ। ದೂರದಿಂದ ನೋಡಿದಂಥ ಜನರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗ್ರಾಹಕರು ಹೋಗಿ ಬರೋರು ಇದು ಬಂದದ ಮಾರ್ಕೆಟ್ ಏನೋ ಕೆಲಸ ನಡೆದಿರ್ಬೇಕಂತ ಈ ಕಡೆ ಬರೋದೇ ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ಟಾರೆ। ಹೀಗಾಗಿ ನೇರವಾಗಿ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಹಾಸಿ ಆ ಕಡೆ ಗಾಂಧಿ ಚೌಕಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಪ್ರಸಂಗ ಬಂದು ನಿಂತದ್ದು। ಈ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ತೆರವುಗೊಳಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರ ಉದ್ಯೋಗ ನಡೀತದೆ, ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ಈ ವ್ಯಾಪಾರ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡದ। ನಾವು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಬೀದಿಗಿಳಿದು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಈ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ತೆಗಿಲಿಕ್ಕಂತಂದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸಂಬಂಧಿಸಿದವರು ಈ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ತೆಗೆಸಿ ಈ ರೋಡ್ಗೆ ಸಂಚಾರ ಮುಕ್ತ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು, ವಾಹನಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ವಾಹನ ಸಂಚಾರ ಮುಕ್ತಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತಂದು ನನ್ನಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಇದೆ। ಪಾಲಿಕೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಡಸ್ಟ್ಬಿನ್ ಅದ, ಇದರೊಳಗೆ ಚಿಕನ್ थैले भी मारो, थैले भी फुल नहीं रहने कल आने का था, पूरी पब्लिक दस्ती बनने फिर रही थी कल। SRTC का क्या है? KSRTC का मूत्री का भी और पैखानी का इधर ही छोड़ो, 6 फुट अंदर है। 6 फुट अंदर है, 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 6 फुट अंदर है,
है।
ಇದು KC ಮಾರ್ಕೆಟ್ ಜೋಡುಗುಮ್ಟ ರಸ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಈ ಜೋಡುಗುಮ್ಟದ ಯಾತ್ರಾರ್ಥಿ ಸ್ಥಳ ಇದು. ಅನೇಕ ಹೊರ ರಾಜ್ಯದಿಂದ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಿಂದ ಅನೇಕ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳು ಇದನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ರಸ್ತೆ, ಒಂದು ಪ್ರೇಕ್ಷಣೀಯ ಸ್ಥಳವಾದಂಥ ಜೋಡುಗುಮ್ಟ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು UGD ಕಲೆಕ್ಷನ್ ಓಪನ್ ಗಟಾರವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಶೀಟ್ ಹಾಕರಿ ಅಂತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಸಾರಿ ಹೇಳಿದರೂ ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಅಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಅಲ್ಲದೆ UGDಯನ್ನು KSRTC ಅವರು UGDಯನ್ನು ಇದೇ ಗಟಾರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು. ಇದು ಓಪನ್ UGD ನೀರೆಲ್ಲ ಹರಿದು ಇದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಹಿಸಲು ಅಸಾಧ್ಯವಾದಂಥ ದುರ್ಗಂಧ ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು ಹೋಗಿ ಬರೋರೆಲ್ಲ ಮುಚ್ಕೊಂಡು ತಿರುಗಾಡುವಂಥ ಒಂದು ವಾಸನೆ, ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆ ಅದ. ಇದರಿಂದ ಅನೇಕ ರೋಗಗಳು ಹರಡುವುದರಲ್ಲಿ ಅದು ಸಂಶಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಈ KSRTC ಅವರು ಏನು ಇದರೊಳಗೆ ಓಪನ್ ಗಟ್ಟರದೊಳಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ UGDಯನ್ನು, ಆ UGDಗೆ ಕಳಿಸಿ ಈ ಗಟ್ಟರವನ್ನು ಮಳೆ ನೀರಿಗಾಗಿ ರೇನ್ ವಾಟರ್ ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಇದನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಇದ್ರ ಮೂಲಕ ಆದರೂ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. एक तरफ जो है KC मार्केट के व्यापारियों को ट्रैफिक पुलिस ने बैरिकेड लगाकर परेशान किया है, और दूसरी तरफ जो है ये जो ड्रेनेज का मामला है, और यहाँ पर छंबा वाली बात, जो एक अजूब बात यहाँ पर देखने को मिली कि बाजू में ही जो है जो न्यायाधीश का यहाँ पर बंगला भी है, तो यहाँ के लोगों को काफ़ी परेशानी है। पर आप देख सकते हैं कि ये जो गटार है, गटार में जो है रात वक्त तमाम होटल्स वाले और जो है चिकन के कारोबारी अपना तमाम वेस्ट जो है यहाँ पर थैले भर भर कर ला कर फेंके हैं। इस वजह से जो है लोगों को चलने में काफ़ी परेशानियाँ से गुज़रना पड़ता है। यहाँ पर आप देख सकते हैं KC मार्केट का ये जो मेन रोड है, तो ये यहाँ के लोगों के हिसाब से जो है 30 फुट का रोड है, लेकिन तमाम व्यापारी जो है इसको सामने आकर जो है बंद कर देते हैं। ठेले लगाए हुए हैं और गाड़ियाँ भी लगाए हुए रहते हैं, पार्किंग भी यहीं पर होती है, और दुकान वाले अपने अपने हट छोड़कर बाहर अतिक्रम भी यहाँ पर हुआ है। अब यहाँ पर आप देख सकते हैं कि दुकान से तकरीबन 6 फुट बाहर ये सामान लगाए हुए हैं, और इसके सामने आप 2 व्हीलर गाड़ी होगी और इसके सामने छोटे मोटे व्यापारियों का ठेले होंगे। तो इस वजह से आप देख सकते हैं कि आने जाने वाली पब्लिक को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है। KC ಮಾರ್ಕೆಟ್ದೊಳಗೆ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದರೂ ಕೂಡ ಈ KC ಮಾರ್ಕೆಟ್ದ ವರ್ತಕರ ಮಳಿಗೆಗಳಿಂದನೂ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಅವರಿಗೆ ಒಂದು ರಸ್ತೆ ಸುಧಾರಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದರೂ ಕೂಡ ಅವರು ತಮ್ಮ ಇತಿಮಿತಿಯಲ್ಲಿ ಇರದೇ ಅಂಗಡಿಗಳಿಂದ ಸುಮಾರು 7-8 ಫುಟ್ ಮುಂದೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಹಚ್ತಾರೆ. ಆಜು ಬಾಜು ಇದ್ದವರಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಕಾಣಲಾರ್ದಂಗೆ, ಒಬ್ಬರ ಅಂಗಡಿ ಒಬ್ರಿಗೆ ಕಾಣಲಾರ್ದಂಗೆ ಅವ್ರ ವ್ಯಾಪಾರನೇ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ. ತಕ್ಷಣವೇ ಈ ಒಂದು ಸಂಚಾರಿ ರೋಡ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಈ ರೋಡಿನ ಪರಿಧಿಯೊಳಗೆ ಅವರು ಆ ಕಡೆ ಇರೋದ್ರಿಂದ ವ್ಯಾಪಾರ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತದೆ. ಆದರೆ ಅಂಗಡಿಯನ್ನು ಕಿತ್ತಿ ರೋಡಿನ ಮೇಲೆ ಇಡೋದ್ರಿಂದ ಅಂಗಡಿ ಇವತ್ತು ವ್ಯಾಪಾರನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಜನರು ಬರೋದಿಲ್ಲ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ನಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ರೋಡ್ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದು ತಿಳಿಲಾರನೇ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಇಲ್ಲಿ KC ಮಾರ್ಕೆಟ್ ವರ್ತಕರು ಕೆಲವೊಬ್ಬರು ಏನಾಗಿಬಿಟ್ಟಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾರ್ಕೆಟ್ನ ತಮ್ಮ ಮಿತಿಯನ್ನು ಮೀರಿ 6-7 ಫುಟ್ ಹೊರಗೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಸಾಮಾನುಗಳಿಟ್ಟು ಮಾರುವಂಥದ್ದು ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯ ಆಗಿಬಿಟ್ಟದೆ. ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಹೇಳಿದರೆ ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ಇವುಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಘ ವಿರೋಧ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ತಕ್ಷಣವೇ ಇದನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಿ ಈ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. सर ऐसा है कि मैं अकेला नहीं हूँ, जहाँ से स्टार्ट हुआ है बाज़ार से, तो ये हम लोग कितने साल से रख रहे हैं, लेकिन अभी जितना मेरी दुकान का तो बहुत ज़्यादा नहीं है, बिल्कुल कट्टे के अंदर ही है, लेकिन जो आगे वाला डालता है वो सब अपनी अपनी जिम्मेदारी अगर आप खुद दुकान तक रखेंगे तो लोगों को जो है हम तो सर ये बात में 100 बार हम विनती किया, लेकिन अगला आदमी नहीं सुधर रहे तो हम क्या करें। तो यहाँ पर समस्या, बड़ी समस्या है। हमने यहाँ के दुकानदारों से भी बात की तो दुकानदार जो है
वो दुकान सामने बाहर आ गया तो मैं भी बाहर लूँगा, अगर मैं बाहर लिया तो वो बाहर लेगा। लेकिन अगर मैं दुकान अपनी हद तक सीमित रखूँगा तो मेरा व्यापार नहीं होगा। अगर तमाम दुकानदार मिलकर अपनी अपनी दुकान के हद तक अपना व्यापार करेंगे तो ये लाइन जो है ट्रैफिक फ्री हो जाएगी, लोगों को चलने में और समस्या नहीं होगी। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।